नमस्कार, मी प्रियंका। दिवसभरात काय महत्त्वाच्या मोठ्या घडामोडी घडतात पाहणार आहोत। सुरुवात हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। कॅप्टन अशोक खरात प्रकरणात खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव मास्टरमाइंड। महिलांवरील अत्याचाराचे सीसीटीव्ही ताब्यात घेत खंडणी मागितल्याची माहिती। खंडणीसाठी महिलांचीच मदत घेतल्याची धक्कादायक माहिती समोर। नगरपालिका निवडणुकीत काही बड्या नेत्यांनी मला लक्ष्य करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला, मात्र जनतेने त्यांना चोख प्रत्युत्तर दिला। धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ। राज्याच्या अनेक भागांना गारपिटीचा मोठा तडाखा। हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं शेतकरी सापडला संकटात। मृत्यूच्या अफवांदरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी पत्रकार परिषद घेऊन इराणवर हल्ले आणि आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला। आता जमिनीवरच्या युद्धासाठीही आम्ही तयार म्हणत दिली धमकी। इराणमधल्या तेल प्रकल्पांना लक्ष्य करण्यावरून नेतन्याहू आणि ट्रम्पमधला विसंवाद समोर। हल्ले केल्याची नेतन्याहूंची कबुली, तर यापुढे तेल प्रकल्पांना लक्ष्य करणार नाही अशी ट्रम्प यांची सारवासारव। इराणवर आणखी मोठा हल्ला करणार अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांच्या इशाऱ्याने उडाली खळबळ। इस्रायलच्या हायफामधील ऑइल रिफायनरीवर इराणचा जोरदार मिसाईल अटॅक। हल्ल्यामध्ये ऑइल रिफायनरीचं मोठं नुकसान झाल्याची भीती। अमेरिकेचे F-35 जेट पाडल्याचा इराणचा दावा, तर वैमानिक सुरक्षित असल्याचा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचा दावा। लेबनॉनमध्ये इस्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात एका न्यूज चॅनलचा प्रतिनिधी आणि कॅमेरामॅन जखमी। लाईव्ह रिपोर्टिंगच्या वेळी रिपोर्टरच्या मागे मिसाईल कोसळल्याची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद। आणि वनताराला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। वनतारा विरोधातील जनहित याचिका फेटाळली। कुठलीही अनियमितता नसल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे। कॅनडा कॉर्नर परिसरातील ओजस प्रॉपर्टीज या कार्यालयामध्ये खरातने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय आहे। दरम्यान खरातच्या मर्जीतील ऑफिस बॉय संशयित नीरज जाधव हा प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याची माहिती आता समोर आली आहे। डिसेंबर 2025 मध्ये त्याने खरातच्या नकळत महिलांवरील अत्याचाराचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले। दुष्कृत्य करूनही खरात समाजामध्ये साधू म्हणून वावरत असल्याचं पाहून नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली। त्याने खरातला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, तर नीरज आणि त्याचा काही साथीदारांनी या वादग्रस्त क्लिप्सच्या बदल्यामध्ये खरातकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची देखील माहिती आहे। खरातने दाद न दिल्यामुळे नीरजने पीडित महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न केला। त्याने शिर्डीतील एका 24 वर्षीय विवाहितेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ तिलाच व्हॉट्सअपवर पाठवून धमकावलं। या पीडितेने खरातला कळवलं, परंतु खरातने स्वतःला वाचवण्यासाठी तिला पोलिसांमध्ये जाण्यास सांगितलं। खरातकडून पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाल्यामुळे नीरजने सिडकोतील 28 वर्षीय महिलेचा व्हिडिओ तिच्या मेव्हण्याला पाठवला। मेव्हण्याने पीडितेला धीर देत फिर्यादीसाठी प्रोत्साहित केलं। त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आल्याची माहिती समोर आली आहे। थेट जाऊयात आपला प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, अतिशय धक्कादायक हे सगळं प्रकरण आहे। रोज नवनवीन खुलासे यामध्ये समोर येत आहेत। नवीन खुलासे याच्यामध्ये येत आहेत, नवीन व्हिडिओ सुद्धा बाहेर येत आहेत।
ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडून आलेलं आहे, महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे संपूर्ण प्रकरण आपल्याला दिसून येत आहे. बाबा म्हणून ज्या पीडित महिला न्याय मिळेल किंवा आपल्याला आधार मिळेल, धीर मिळेल यासाठी म्हणून खरातकडे जात होत्या, त्या सगळ्या महिलांचं शोषण हा बाबा करत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या संपूर्ण प्रकरणामध्ये असं दिसून येत आहे की रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी अनेक वेळेला या बाबाला वाचवण्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केला असल्याचा आरोप वेगवेगळ्या राजकीय जे नेते मंडळी आहेत त्यांच्या वतीनं लावला जातो आहे. आणि त्यामुळेच आता रुपाली चाकणकर यांचा राजीनाम्याची मागणी सुद्धा होत आहे. खरात प्रकरणामध्ये आता त्याचा जो कोणी ऑफिस बॉय होता, त्या ऑफिस बॉयचाच हा संपूर्ण खुलासा पुढं येताना आपल्याला बघायला मिळत आहे. ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये हा बाबा महिलांचं शोषण करत होता आणि त्या आधारावर जे काही पैसे मिळवत होता किंवा इतर त्याचे जे काही गोरखधंदे होते, त्या धंद्यातून तो जो काही पैसे कमवत होता, ते बघून या ऑफिस बॉयनं या बाबालाच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पण त्या ब्लॅकमेलला बदला नाही जेव्हा खरा, त्यावेळेला त्यानं त्या पीडित ज्या महिला आहेत त्यांची मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज अखेर आता हा सगळा गोरखधंदा त्याचा जो आहे तो बाहेर आलेला आहे. आणि त्यामुळं आता 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे खरातला. आता पुढे या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं, कशा पद्धतीनं राजकीय नेते या खरातला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, आता या गोष्टीसुद्धा हळूहळू उघडकीस यायला लागलेल्या आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पुढे नेमकं काय होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु हे जे व्हिडिओ आहे ते कशा पद्धतीनं बाहेर आले याचा खुलासा या वॉर्ड बॉय, त्याचा जो ऑफिस बॉय आहे त्याच्या निमित्तानं झालेला आपल्याला बघायला मिळतोय. निश्चितच प्रणाली, अतिशय धक्कादायक वळण या प्रकरणाने घेतलेलं आहे. या संदर्भात काय महत्त्वाचे अपडेट्स असतील तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. माहितीसाठी तुर्तास धन्यवाद. रुपाली चाकणकर फरार आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राज्य महिला आयोगाच्या पदाचा रुपाली चाकणकरांनी गैरवापर केलाय असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलंय. रुपाली चाकणकर यांच्यामुळे सरकारची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी होतीये असं देखील रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलंय. तर एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधलेला आहे. रुपाली चाकणकर या फरार आहेत, त्या नेमक्या कुठे आहेत, समोर येऊन स्पष्टीकरण का देत नाही, अशा माध्यमातून त्यांनी थेट रुपाली चाकणकरांवर निशाणा साधलाय. प्रकरणी आता रुपाली ठोंबरे असतील किंवा सुषमा अंधारे किंवा इतर विरोधी पक्ष नेत्यांनी थेट टार्गेट केले ते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना. रुपाली चाकणकरांच्या अनेक फोटो या दोन्ही खरं तर सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे यांनी ट्विट केल्या होता आणि पदाचा राजीनामा देऊनच या सगळ्याची चौकशी व्हावी, नाहीतर पोलिसांवरती दबाव येईल असं देखील रुपाली ठोंबरेंनी काल सांगितलं होतं. आणि आता रुपाली ठोंबरेंनी एक फेसबुक पोस्ट करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार असल्याचा आरोप केलाय. आपल्यासोबत रुपाली ठोंबरे आहेत. तुम्ही पोस्ट जी केली आहे रुपाली चाकणकर फरार असल्याचा, त्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? 2 दिवसापासून बंधू बाबाचा विषय, महिलांवर केलेला अत्याचार, बलात्कार याच्यावर राज्याच्या महिला आयोग अध्यक्ष चकार शब्द बोलत नाहीये. तुम्ही रोज त्यांना भेटणारे, तुम्ही तिथे जातायत, तुम्हाला भेटत नाहीये. ही त्यांची जबाबदारी आहे की तुम्ही मीडिया समोर येऊन जो प्रकार घडलाय त्याचं तुमचं म्हणणं मांडलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. त्याच्या विरोधातले आम्ही पुरावे दिलेले आहेत. चकार शब्द काढत नाहीये. फरार आहेत ते चक्क. माझं तर म्हणणं आहे की बंधू बाबा अशोक खरातच्या प्रकरणात या सह आरोपी आहेत. त्यांनी वर्षापूर्वी ही घटना माहिती असून सुद्धा पत्रकाराला धमकावलं, माफीनामा घेतला, स्वतःच्या लेटर हेडवर पोलिसांना पत्र दिलं. त्याच्यामुळे त्यांना ही कल्पना होती. त्यांनी जर वर्षापूर्वी त्या मुसक्या आवळल्या असत्या आरोपीच्या, तर आज महिला त्या अत्याचाराला बळी पडल्या नसत्या. पण रुपाली चाकणकर फरार आहेत असं तुम्ही डायरेक्टली पोस्ट टाकल्या, म्हणजे रुपाली चाकणकर समोर येत नाहीत याचा अर्थ फरार आहेत असा होतो का? हो, का नाही होत? का नाही होत? त्या कुठे समोर? तुम्ही माझ्या समोर आता निघून गेला, फरार झाले तुम्ही, मी म्हणू शकते. आणि कायद्याने मी एक लक्षात घ्या, मी नुसती लोकप्रतिनिधी नाहीये, मी प्रॅक्टिसिंग वकील आहे. त्याच्यामुळे 2 दिवसापासून चकार शब्द न काढता मोबाईल वगैरे सगळं त्यांचं कुठे मला माहित नाही, पण त्या फरार आहेत. त्यांना असं फरार होता येणार नाही. त्यांनी पदमुक्त व्हावं आणि फरार व्हावं.
रुपाली चाकणकरांनी राजीनामा नैतिकतेच्या आधारावर द्यावा असं तुम्ही काल म्हणाला होता. तुम्ही ठाम आहात, कारण या सगळ्या प्रकरणाची चौकशी त्याशिवाय होणार नाही असं तुम्हाला वाटतं? 100% पदमुक्त केलं पाहिजे, अन्यथा राज्यातील महिलांचा राज्य महिला आयोग या विभागावरच विश्वास बसणार नाही. मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगते, या पदावर बसून या चाकणकर मॅडमनी खोट्या महिला उभ्या करणे, व्हिडिओ तयार करणे, काही फेक सोशलवर फेक अकाउंट करणे, टार्गेट करणे, म्हणजे ज्याच्या रक्षणासाठी त्यांना बसवलंय एक्झॅक्ट त्याच्या ऑपोजिट त्या काम करत होता. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण बंधू बाबा खरात.